पुणे सातारा घाटमाथ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी। नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील दोबाडेवाडीजवळ पूल गेला वाहून, त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग बंद। नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, प्रशासनाचे हे आवाहन। नाशिक जिल्ह्यात पहाटेपासून तुफान पाऊस। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अनेक वाहनं खड्ड्यात अडकली। नाशिकच्या रामवाडी परिसरात पावसाच्या पाण्यात अडकली स्कूल व्हॅन। पाण्यामध्ये खड्डा न दिसल्यानं स्कूल व्हॅन अडकली। महापालिकेची घंटा गाडी ही पाण्यात अडकली। दोन्ही गाड्या बाहेर काढण्याचं काम सुरू। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार। रामकुंड परिसरातील अनेक छोटे मंदिर पाण्याखाली। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यांवर पाणीच पाणी। पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही। ड्रेनेज व्यवस्थेवर प्रश्न। नाशिकच्या सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीमध्ये पाणी भरलं। मुसळधार पावसामुळे बिल्डिंगच्या पार्किंगमध्येही पाणी शिरलं। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली। धरणातून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। पुण्यातील एकता नगरमधील 12 पेक्षा जास्त सोसायट्यात पाणी घुसलं। आज पहाटेपासून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या आंबेगावमधील माळीण फाट्यावरती दरड कोसळली, त्यामुळे आहोपेकडे जाणारी वाहतूक ठप्प। कोसळलेली दरड 2 घरांवरती येऊन पडल्याची देखील माहिती। सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी नाही। मुंबई उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात। मालाड, अंधेरी, जोगेश्वरी परिसरात जोरदार पाऊस। मड परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला झाली सुरुवात। नेरळ रेल्वे रुळावरती पाणी साचलं, त्यामुळे कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यानची लोकल सेवा ठप्प। कर्जत तालुक्यातील मुसळधार पावसाचा रेल्वेला बसला फटका। विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल अर्धा तास उशिरा। नालासोपारा वसई रेल्वे स्थानकादरम्यान आजही ट्रॅकवरती पावसाचं पाणी, तर त्यामुळे पश्चिम रेल्वेला मोठा फटका बसला। कल्याण डोंबिवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस। ढगाळ वातावरणामुळे पुन्हा मुसळधार सरींची शक्यता। नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणं टाळावं, प्रशासनाचं नागरिकांना हे आवाहन। सायन पनवेल महामार्गावर पाणी साचलं। पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती पाणी साचलेलं आहे। पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा पुणे रेल्वे स्थानकाला फटका बसला। पुणे रेल्वे स्थानकावरील भूमिगत बायपास बोगद्यामध्ये पावसाचं पाणी शिरलं। बोगद्यामध्ये पाणी साचलं, त्यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली। ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी। कोपरी परिसरातील 12 बंगला या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात। गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास। पुणे या ठिकाणच्या लोकमान्य नगर परिसरात झाड कोसळलं। झाड रस्त्यावर पडलं, त्यामुळे रस्ता बंद झाला, त्यामुळे नागरिकांचे हाल। पुण्यातील जंगली महाराज रोडवरती झाड कोसळलं। जंगली महाराज रोडवरील मोठं झाड पावसामुळे कोसळलं। वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला। मुंबईच्या अंधेरीमध्ये झाड कोसळलं, त्यामुळे एक व्यक्ती जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। शरद पवार आज विधान भवनामध्ये येणार। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आज विधान भवनामध्ये बैठक। दुपारी 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठकीचं आयोजन। राम मंदिर दानचोरी प्रकरणी पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अयोध्येमध्ये आंदोलन करतील। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदार आंदोलन करणार असल्याची माहिती। नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटलांचं नाव देण्यासाठी मोर्चा। थोड्याच वेळात विधान भवनावरती हा मोर्चा निघेल। खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढला जाईल। शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा। एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली। राष्ट्रवादीमधील एका ज्येष्ठ नेत्यावर याची जबाबदारी, अशी सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदार खासदारांना आम्ही फोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं स्पष्ट। 6 दशकांच्या राजकीय अनुभवाच्या बळावर शरद पवार योग्य तो निर्णय घेतील। एनडीएला पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया।
विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची घेतली भेट। विनोद तावडे आणि खडसेंमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाली। एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबर रोजी 75वा वाढदिवस, वाढदिवसानिमित्त भाजप नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरे यांच्या आमदारांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक, पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा आमदारांसोबत संवाद। काल मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक पडली पार, तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राजकीय घडामोडींवर चर्चा। संजय राऊतांची माहिती, सर्व काही ठीकठाक उत्तम, चिंता नसावी, राऊतांचे ट्विट। साताऱ्याच्या फलटणमधील खामगावमध्ये विजेच्या धक्क्याने 4 जणांचा मृत्यू झाला। विजेचा धक्का लागून एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, तर रासमुरीतील विद्युत केबलच्या तारेला स्पर्श झाला, त्यामुळे मृत्यू झाला। मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश। काळुस्ते ग्रामपंचायत हद्दीतील भामनगर दरेवाडी हा रस्त्यावरती दरड कोसळली आहे। धरण परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मातीचे ढिगारे आणि दरड रस्त्यावर, तर दरेवाडी या ठिकाणी आदिवासी भागात जाणारा मुख्य संपर्क रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला। इगतपुरी शहरातील भवानीनगर गावठा पिंपरी गेट परिसरात पाणी तुंबलं, अनेक घरातल्या नागरिकांना बाहेर पडण्यासही अडचण। प्रशासनानं उपाययोजना न केल्यानं ही संपूर्ण परिस्थिती उद्भवली असा नगरसेवकाचा आरोप। पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतीचं नुकसान, अनेक गावांमधील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले। मुंबई पुणे रेल्वे सेवा आजही बंद, ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन भूस्खलन झाल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत, रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू। पुणे मुंबई एसटी बस सेवा पूर्ववत झाली, कनेक्टिंग लिंक परिसरातील दरड कोसळल्यानं सोमवारी बस सेवा बंद ठेवण्यात आलेली। पुण्यातून सुमारे 120 बस मुंबईकडे रवाना। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये रात्रभर पाऊस, मंचर भीमाशंकर रस्ता वाहतुकीसाठी घोडेगाव पासून पुढे बंद। घोडेगाव पोलिसांकडून आता घोडेगाव या ठिकाणी नाकाबंदी। गुहागरमधील विसापूर पांगारी या ठिकाणी मुख्य रस्ता पावसामुळे खचला, गावात जाणारी वाहतूक बंद, गावात जाणारा रस्ता 3.5 ते 4 फूट खचला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। गोंदिया जिल्ह्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं, 46 घरांचं अंशतः तर 16 जनावरांच्या गोठ्याचं नुकसान, पावसामुळे एक पशु दगावल्याची माहिती। नाशिकच्या लासलगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला मोठा दिलासा, पावसामुळे कोटम गावातील मानवनिर्मित तलाव 100% भरला। श्रीगोंदा तालुक्यातील आरवी बेटाचा भीमा नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला, सुमारे 200 लोकवस्ती असलेल्या बेटाला पाण्यानं वेढा घातला, प्रशासनाकडून बोटीच्या माध्यमातून ग्रामस्थांसोबतचा संपर्क सुरू। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये पावसाचा जोर ओसरला, वेगवान वाऱ्यानं महावितरणचं मोठं नुकसान मात्र झालंय। वेगवान वाऱ्यानं अनेक ठिकाणचे महावितरणचे पोल आडवे झाले, तर अनेक गावांमध्ये सध्या 4 ते 6 दिवसांपासून बत्ती गुल। पानवल धबधबा, भाटे बीच, गणपतीपुळे समुद्रकिनारा आणि निवळी धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी, पालकमंत्री उदय सामंतांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून ही बंदी घालण्यात आली। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार, 24 तासात 140 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद, चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ। सोलापूर या ठिकाणच्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ, धरणामध्ये 4.90% उपयुक्त पाणीसाठा जमा, दौंडमधून 1,17,263 क्युसेक पाण्याची आवक सुरू। कराड पाटण तालुक्यासाठी एनडीआरएफची 30 जणांची टीम ही आता कराडमध्ये दाखल झाली। कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी टीमचं स्वागतही केलं, नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन प्रशिक्षण देणार आहे।